तर पुरुषांना सुद्धा या इन्सिक्युरिटीज असतात. तर असं वाटलं की माझ्या ॲक्नेमुळे हे सगळं ब्रेकअप झालं आहे, भांडण झालं आहे का. सो तिने भांडी घासण्याचं हे घेतलं आणि तिने पूर्ण तिच्या स्किनवरती, फेसवर असतो की सावळ्या लोकांना खरंच थोड्या गोष्टी फेस करायला लागतात आणि जे काही सोशल मीडियावरती आपण बघतो ते सगळं फिल्टर्ड असतं आणि एडिटेड असतं. ग्लॅमरस वाटतं की एक क्लिनिकची ओनर आहे आणि एवढ्या मुलींना सांभाळते आहे, घरी व्यवस्थित प्रॉपर लक्ष देते. इंस्टाग्रामवर आपल्याला परफेक्ट स्किन दिसते, पण त्या परफेक्ट स्किनच्या पाठीमागची रियालिटी ते काय आहे ते पाहूया. आज ब्युटी ट्रेंड्सपेक्षा ब्युटीच्या प्रेशरबद्दल बोलूयात. तर हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याणी काटकर बाबर मॅम. तर त्यांचं आपण स्वागत करूयात. हॅलो. हॅलो. तर पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी हाच आहे की डॉक्टर होण्यापासून स्वतःचं फ्लोरिश क्लिनिक उभं करण्यापर्यंतचा तुमचा प्रवास नेमका कसा होता आणि सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या? प्रवास खूपच छान होता आणि मी ही जर्नी खूपच एन्जॉय केली आहे, अजूनही करते आहे. आणि फायनान्शियल डिफिकल्टी सुरुवातीला होती आणि मला माझ्या पप्पांना कन्व्हिन्स करायला लागलं की त्यांनी माझ्या लग्नासाठी जे पैसे साठवले होते ते माझ्या क्लिनिकसाठी द्या आणि ते खूप डिफिकल्ट होतं. फ्लरिश क्लिनिकला किती वर्ष झाले? 2017ला मी हे क्लिनिक स्टार्ट केलं होतं, सो आता हे 10वं वर्ष आहे. अरे वा. फ्लरिश क्लिनिकला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही अनेक महिलांना त्यांच्या स्किन, हेअर आणि लुक्सबद्दल कॉन्फिडन्स देता. पण कल्याणी म्हणून तुम्हाला स्वतःला कधी इन्सिक्युरिटी वाटली आहे का? आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात? खूप वाटली आहे आत्तापर्यंत. वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत ऑलमोस्ट मी इन्सिक्युअर होते, कारण मी स्वतः सावळी आहे आणि आपण आपल्या आजूबाजूला जे बघत असतो की सावळ्या लोकांना खरंच थोड्या गोष्टी फेस करायला लागतात आणि त्या गोष्टी माइंडमध्ये स्टक राहतात. सो ह्याच्यातून बिल्ड करून मग मी हळूहळू इथंपर्यंत आले आणि मी लोकांना समजून घेऊ शकते की ते कशातून जात आहेत, त्यांच्या लुक्समुळे काय काय फेस करत आहेत, हे खूप चांगल्या रीतीने समजून घेऊ शकते. पण हे पण बघितलं पाहिजे की त्या इन्सिक्युरिटीमधून आपण बाहेर पडू शकतो. आजच्या सोशल मीडियामुळे ब्युटीचे स्टँडर्ड्स खूप बदललेले आहेत. माझंही असंच हवं, मलाही असंच दिसायला हवं, या प्रेशरकडे तुम्ही कसं पाहता? जे काही सोशल मीडियावरती आपण बघतो ते सगळं फिल्टर्ड असतं आणि एडिटेड असतं. सो तुम्ही जर ह्या लोकांना बिहाइंड द सीन किंवा घरी बघितलं तर रॉ, विदाऊट मेकअप, विदाऊट फिल्टर, तो ह्या लोकांनासुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात किंवा आपली इंडियन स्किन जशी आहे, थोडेफार पिगमेंटेशन, थोडेफार ॲक्ने हे असू शकतात आणि हे खूप नॉर्मल आहे. तुम्ही त्या गोष्टींना रियालिटीमध्ये कम्पेअर करा, फिल्टर्ड, एडिटेड व्हिडिओला कधीही कम्पेअर करायला जाऊ नका. अनेक मुली स्वतःच्या स्किन, हेअर किंवा बॉडीबद्दल खूप कॉन्शियस असतात. मी सुंदर नाही असं म्हणणाऱ्या मुलीला तुम्ही डॉक्टर म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून काय सांगाल? बऱ्याच वेळा दिवसातून ऑलमोस्ट 10 लोकांच्याकडून मी ऐकते आणि फक्त स्त्रीला नाही तर पुरुषांनासुद्धा या इन्सिक्युरिटीज असतात आणि लोक रिलेट करतात त्यांच्या पर्सनल लाईफच्या प्रॉब्लेमना आपल्या ब्युटीला घेऊन. जसं एखादं ब्रेकअप झालं सो लोकांना असं वाटतं की हे ब्रेकअप माझ्या लुक्समुळे झालेलं आहे. एखादी व्यक्ती डिवोर्स मधून जात असेल तर त्यांना वाटतं की मी चांगली दिसत नाही आहे म्हणून माझं रिलेशनशिप प्रॉपर नाही वर्कआउट झालं. एखादा जॉब गेला तर लोकांना इन्सिक्युरिटी असते की माझं प्रेझेंटेशन व्यवस्थित नाही झालं पण माझा कॉन्फिडन्स नव्हता, मी चांगलं दिसत नाही आहे का. अशा गोष्टी बऱ्याच वेळा फेस केल्या जातात. सो आधी हे करेक्ट करणं गरजेचं होतं बऱ्याच वेळा आणि मग त्यांना पुढच्या ट्रीटमेंटपर्यंत नेणं मला बरोबर वाटतं. स्किन, हेअर, लेझर आणि स्लिमिंग ट्रीटमेंट्सबद्दल लोकांमध्ये अनेक मिथ्स आहेत. असा कोणता ब्युटी मिथ आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त चुकीचा वाटतो? सगळ्यात मोठा मिथ असा आहे की ब्युटी ट्रीटमेंट हा खूप महाग असतात. पण तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली, फ्रूट्स, व्हेजिटेबल जास्त खाल्ले, एक्सरसाइज प्रॉपर ठेवलं, रोजचं स्वेटिंगवाले एक्सरसाइज केले की तुमची स्किन हेल्दी व्हायला नॅचरली हेल्प करते. सो सगळ्यात पहिलं कन्सिडर करा की आपल्याला आपला लाईफस्टाईल चेंज करायची आहे, मग अर्धे रिझल्ट तर त्याच्यातच येऊन जातात. ओके. अजून एक मिथ आहे लोकांमध्ये की लेझर ट्रीटमेंट खूप चांगल्या नसतात, त्यांचा इम्पॅक्ट खूप वेगळा होतो. तर त्याबद्दल काय सांगाल? आत्ताचे जे लेटेस्ट ब्युटी लेझर्स आहेत हे खूप सुपरफिशियल असतात, स्किनच्या लेअरपर्यंतच जातात, त्याच्या खाली ते जात नाहीत. त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा जो धोका म्हणता येईल तो अजिबात नसतो आणि स्टँडर्ड मशीन्स यूज केल्या तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही होत. अजून एक मिथ मला ॲड करावंसं वाटेल. कोणत्याही डॉक्टरकडे गेलात जे हेअर ट्रीटमेंट करतात, स्किन ट्रीटमेंट करतात, ते पहिल्यांदा तुम्हाला रेकमेंड करतात ब्लड टेस्ट. तर लोकांना असं वाटतं कशाला ब्लड टेस्ट कशाला लागतं, वरून तर दिसतंय ना. तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? हेअरचे प्रॉब्लेममध्ये एक मोठं कारण असतं की
मध्ये डेफिशियन्सी असणं, बॉडीमध्ये डेफिशियन्सी असणं, ह्याच्यामध्ये व्हायटॅमिन D3, B12, आयर्न डेफिशियन्सी असू शकते आणि ज्याच्यामुळे हेअरफॉल होतो. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा इथे आपल्याला पिगमेंटेशन बघायला मिळतं, अंडर आय डार्क सर्कल असतील, ड्राय स्किन असेल, हे मोस्ट कॉमनली न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे होतं. सो इंटरनली तुम्ही किती व्यवस्थित आहात, फिट आहात का, हे सगळं स्किनवरती रिफ्लेक्ट होतं. म्हणून मी नेहमी फ्लरिशमध्ये आधी ब्लड टेस्ट करायला सांगते की तुम्ही इंटरनली फिट आहात का, आणि मग आपण एक्सटर्नली ट्रीटमेंट करता येतील. येस. अजून एक क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारला जातो की ट्रीटमेंटचा खर्च किती होईल, कारण की बहुतांश लोक खर्च बघून येतात परवडत असेल तर, आणि ते सांगता येत नाही कारण की प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते. तर त्यांना काय सांगाल? ब्युटी इज नॉट लक्झरी, इट्स नेसेसिटी. कारण तुम्ही कसे दिसता, कसे राहता, याचा खरंच खूप इम्पॅक्ट होतो. आपण जे आधी म्हणायचो की मन चांगलं असेल तर सगळं चांगलं, नाही. आत्ता आपण बसलो आहे बोलायला, तुम्हाला माझ्या मनात काय चाललं आहे किंवा माझा स्वभाव कसा आहे हे समजायला खूप वेळ जाणार आहे. पण आज मी कशी दिसते आहे, कशी राहते आहे, याचा इम्पॅक्ट माझ्या कॉन्फिडन्सवरती पडतो आहे. सो ब्युटी ट्रीटमेंटकडे खूप कॉस्टली आहे हे बघण्यापेक्षा तुम्ही थोडेफार ब्युटीला थोडंसं बजेट बाजूला ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, तुमच्या करिअरमध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, तुमच्या पर्सनल लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. सो जसं ट्रॅव्हलिंग बजेट काढतो आपण, तसं एक्झॅक्टली ब्युटीसाठी थोडंसं बजेट बाजूला काढून ठेवा. नक्कीच. आजकाल इन्स्टा आणि यूट्यूबवर DIY स्किन केअर आणि ब्युटी हॅक्स खूप व्हायरल होत आहेत. काय खरंच उपयोगी आहे आणि कुठे आपण स्वतःच्या स्किनसोबत प्रयोग करणं थांबवलं पाहिजे? ब्युटी ट्रीटमेंटमध्ये DIY खरंच युजफुल असतात, मी स्वतःही करते. पण तुमच्या स्किनला एक्झॅक्टली काय गरजेचं आहे हे एकदा डॉक्टरांशी डिस्कस करा आणि मगच ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. तुमच्या छोट्याच्या एक्सपेरिमेंटमुळे कधीकधी स्किन खराब होऊ शकते आणि त्याचं खूप नुकसान आपल्याला होऊ शकतं. त्याच्यामुळे एकदा डॉक्टरांशी डिस्कस करा की मी हे वापरलेलं चांगलं आहे का, किंवा मी हे विचार करतो हे वापरण्याचं. सो डॉक्टर तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. नक्कीच. आणि फ्रुट्स वगैरे चेहऱ्यावर लावले जातात, टोमॅटो लावला जातो. येस, मोस्टली फ्रूट पॅक वगैरे जास्त यूज केले जातात. सो ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं, येस ऑफकोर्स, पण ते खाल्ल्यावरती जास्त बेनिफिट होतं रादर दॅन अप्लाय केल्यावर. बरोबर. एक महिला डॉक्टर, एक एंटरप्रेन्योर आणि कदाचित घरच्या जबाबदारीही सांभाळताना तुमचा स्वतःचा बॅलन्स कसा मॅनेज करता आणि कधी स्वतःसाठी थांबावंसं वाटतं का? हे खूपच ग्लॅमरस वाटतं की एक क्लिनिकची ओनर आहे आणि एवढ्या मुलींना सांभाळते आहे, घरी व्यवस्थित प्रॉपर लक्ष देते. पण हे खरंच खूप डिफिकल्ट आहे. ह्याला ग्लोरीफाय करायची खरंच गरज नाही आहे, कारण लोक ह्या गोष्टी कम्पेअर करायला लागतात. बऱ्याच वेळा माझे पेशंट बायकोला वगैरे सांगतात, मॅम तुम्ही हिला सांगा तुम्ही कसं मॅनेज करताय. नो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. माझ्या घरी एक टीम आहे, माझ्या क्लिनिकमध्ये एक टीम आहे आणि सगळ्या फिमेल्स माझ्या लाईफमध्ये जास्त आहेत आणि त्यांना हँडल करणं, त्यांचे मूड स्विंग हँडल करणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि मला हेल्प लागते. हेल्प मागायला स्टार्ट करा. हे एकटीने हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. मी एकटीने हँडल नाही करत आहे, पण आस्क फॉर हेल्प. येस. खूपदा असं होतं की सगळं मला एकटीलाच करायचं आहे, मला एकटीलाच उभं राहायचं आहे माझ्यासाठी. पण मॅम जशा म्हणतायत ते तुम्हाला पण गरज लागते. तुम्ही बोला आणि गरज देणारे, हेल्प करणारे माणसं पण आहेत तुमच्या आजूबाजूला. फक्त विचारण्याचा अवकाश असतो. Yes. आपण त्या इगोवरती घेऊन बसतो की मी सगळं करणार. त्याच्यात एवढी एनर्जी घालवण्याची गोष्ट नाही. जस्ट आस्क फॉर हेल्प. खूप सिम्पल लाईन आहे ही, पण खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्या करिअरमधला असा कोणता मोमेंट आहे जिथे तुम्हाला वाटलं की हो, आता मी खरंच काहीतरी अचीव केलंय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला अजून असं काहीही वाटलेलं नाही की मी काहीतरी अचीव केलं, आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी की कुठले तरी माइलस्टोन सेलिब्रेट करणं. मी लोकांसाठी खूप सेलिब्रेशन करते, पण माझा तो ड्रॉबॅक आहे की मला स्वतःला सेलिब्रेट नाही करता येत काही गोष्टी. आता काय बोलायचं यावर? नाही. एवढे इन्फ्लुएन्सर्स इथे येतात, प्रत्येकाचं माइलस्टोन मॅमनी खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे, पण तुम्ही स्वतःचा पण केलंच पाहिजे. येस, ऑफकोर्स. इथून आजपासून मी ट्राय करेन. नक्की. समजा एक मुलगी तुमच्याकडे येते आणि म्हणते मला माझ्यात काहीच चांगलं वाटत नाही, तर तुम्ही तिच्यावर ट्रीटमेंट करण्याआधी तिला काय सांगाल? असं खूप वेळा होतं आणि मोस्टली बऱ्याच लोकांच्या डोक्यात हेच असतं आणि म्हणूनच ते इथं हेल्पसाठी आलेले असतात. एक इन्सिडन्स असा होता की एका मुलीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप म्हणूया किंवा भांडण झालं होतं आणि तिच्या चेहऱ्यावरती हार्डली 4-5 ॲक्ने होते आणि तिला असं वाटलं की माझ्या ॲक्नेमुळे हे सगळं ब्रेकअप
झालं आहे, भांडण झालं आहे का. सो तिने भांडी घासण्याचं हे घेतलं आणि तिने पूर्ण तिच्या स्किनवरती, फेसवरती मार्क पाडून मग ती आली होती माझ्याकडे की माझं हे घालवायचं आहे. सो मी तिला फर्स्ट सांगितलं की आधी बापरे. काउन्सिलिंग करूया आपण. सायकॅट्रिस्टकडे दाखवलं, काउन्सलर मी तिला लावलं. साईड बाय साईड तिची स्किन ट्रीटमेंट सुरू होती. सो आपण जे स्किन किंवा फेसला जे बघतो ॲज अ ब्युटी स्टँडर्ड म्हणून, लोकांना खूप इन्सिक्युरिटी आहे त्या बाबतीत आणि लोक एक्स्ट्रीम लेवलला जातात ह्या गोष्टींसाठी. सो आधी माइंडसेट क्लिअर करा की मी ऑलरेडी ब्युटिफुल आहे, मला ब्युटी एन्हान्स करण्याची गरज आहे. सो ह्या गोष्टी हळूहळू चेंज होतील आणि प्रॉपर गायडन्स मिळाला लोकांना त्यावेळी तर ह्या गोष्टीतून बाहेर पडायला हेल्प मिळेल. आजच्या प्रत्येक मुलीला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची असेल जी तिच्या ब्युटीपेक्षा तिच्या कॉन्फिडन्स आणि सेल्फ वर्थबद्दल असेल, तर तुम्ही काय सांगाल? फक्त मुलीला म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांना म्हणूया, सगळ्या एज ग्रुपना म्हणूया की 24 तास दिलेले आहेत, त्याच्यातला फक्त एकच तास जरी काढलात तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या बॉडीसाठी, फिटनेससाठी, हेल्दी इटिंगसाठी, इटिंग हॅबिट्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा आपण म्हणूया लाईफस्टाईल चेंजेससाठी, तर तुम्हाला खरंच बेनिफिट मिळून जाईल, लाँग टर्ममध्ये बेनिफिट मिळून जाईल. आणि हे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघूया ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे. नक्कीच. एक छोटासा टास्क आहे तुमच्यासाठी. मी त्यामध्ये काही विचारेन तुम्हाला. त्यामध्ये बेअर मिनिमम, प्रिन्सेस ट्रीटमेंट किंवा बॅड हॅबिट किंवा मस्ट ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त एका वर्डमध्ये आन्सर द्यायचा आहे. इट्स अबाउट ऑल स्किन रुटीन. ओके, इट्स ऑल अबाउट स्किन रुटीन. रोज मॉइश्चरायझर लावणे, मस्ट. झोपण्याआधी तोंड धुणे, बेअर मिनिमम. सनस्क्रीन घरात असताना सुद्धा लावणे, जिथे बसून तुम्हाला दिवस आहे आत्ता की रात्र आहे हे जर समजत असेल आणि जिथे बसून दिवस आहे असं समजतंयच, तर कंपल्सरी सनस्क्रीन लावलं पाहिजे. फेशियलसारख्या पार्लर प्रोसिजर्स करणे, मस्ट आहे, पण प्रॉपर गायडन्स अंडर ट्रीटमेंट घेतलेला कधीही बेटर आहे. छोटे जरी सिम्पटम्स दिसले आपल्या स्किनवर, रॅशेस होत आहेत, काही ॲलर्जी होत आहेत, तर लगेच डॉक्टरशी कन्सल्ट करणे, मस्ट. योगा आणि जिम करणे, मस्ट. बेअर मिनिमम म्हणूया आपण. कायम हायड्रेटेड राहणे, बेअर मिनिमम. मेकअप फक्त फेसवॉशने रिमूव्ह करून झोपणे, वर्स्ट बॅड हॅबिट म्हणूया, कारण आत्ताचे जे मेकअप आहेत हे वॉटर रेझिस्टंट असतात, वॉटरप्रूफ असतात, त्याच्यामुळे मेकअप रिमूव्हर वापरणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फेस वॉश करू शकता. रोज हेअर वॉश करणे, केस छोटे असतील आणि तुम्हाला खूप घाम येत असेल तर रोज हेअर वॉश करू शकता. अदरवाईज ट्वाईस अ वीक किंवा अल्टरनेट डे. आणि केस मोठेच असतील, सुकवायला वेळ प्रॉपर मिळत नसेल तर ट्वाईस अ वीक. ओके. हे मुलांसाठी हेअर आणि बेड दोन्ही पण शॅम्पूने वॉश करणे, तुम्ही शॅम्पूने वॉश करू शकता, फेसवॉशने बियर्ड वॉश करू शकता, पण त्याच्यामध्ये प्रॉपर हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. खूप घाम येत असेल तर प्रॉपर वॉश करणं, परत क्लीन करणं आणि सुकवणं हे सुद्धा गरजेचं आहे. मुलांसाठी एक गोष्ट अजून एक की साबणाने तोंड धुणे, अंघोळ करणं हे सुद्धा मस्ट आहे. बऱ्याच वेळा अंघोळसुद्धा केली जात नाही. पर्सनल हायजीन मेंटेन करूया आधी आणि मग फेस वॉश, साबण ह्यांच्याकडे मग नंतर वळता येईल आपल्याला. तुम्ही पण एक चांगली स्किन रुटीन ठेवा जसं मुली ठेवत आहेत. ऑब्व्हियसली तुम्हाला तुमचे गर्लफ्रेंड शिकवत असतील सनस्क्रीन लावणे, मॉइश्चरायझर लावणे, नक्की ऐका त्यांचं, ते वर्थ आहे. येस, थँक्यू सो मच. एक लास्ट क्वेश्चन, आपली जी टॅगलाईन आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुंदर दिसणं की सुंदर वाटणं? सुंदर दिसणं आणि सुंदर वाटणं ही एक सायकल आहे. सुंदर दिसायला लागला तर ऑटोमॅटिकली सुंदर वाटायला लागतं आणि इंटरनली जर तुम्ही हॅपी असाल आणि सुंदर वाटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी चांगली हेल्प होऊ शकते. चला तर मग याच नोटवर आता आपण इथे थांबूयात. आपल्यासोबत होत्या डॉक्टर कल्याणी मॅम आणि त्यांनी दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही पाळणार आहात आणि नक्की तुम्हाला काहीही अडचण असली तर त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. थँक्यू सो मच. दिस इज अँकर आसावरी.